शेतकरी मित्रांनो, आपल्या समोर जे हे ऊस दिसतोय हे 18-121 आहे आणि 18-121चा मी तुम्हाला आज खोडवा दाखवून देणार आहे. पण आपल्या समोरचा ऊस हे एक काय, तर हे आपले पिंपरखेडचे शेतकरी इथं काय नाव आहे भाऊ तुमचं? सोपनराव आरडे. राजाभाऊ आरडे हे पिंपरखेडचे शेतकरी इथं 18-121 हे ऊसाची लागवड केली आहे. आपल्या ऊसाला किती दिवस झाले? तर 9 महिने झाले. 9 महिन्याचा ऊस आहे आणि ऊस पहा कसा आहे. तर बघा, खालून बुडापासून तर शेंड्यापासून पहा कसा एकदम हिरवेगारपणा हे ते सगळं एकदम ओके मध्ये आहे. आणि ह्या ऊसाला काय काय केलंय तर आज आपण त्यांना विचारू. किती डोस टाकले भाऊ तुम्ही? 4 डोस टाकले. ऊसाला 4 डोस टाकले. तर फवारण्या 2. पहिली फवारणी कशी केली ती? हो, यांनी पंपनी केली. पंपाने केली ती. आता दुसरी फवारणी ड्रोननी. हा हे का हे आपल्या समोर इथं ड्रोनने आता दुसरी फवारणी त्यांच्या शेतावर चालू आहे. तर बरं, काय वाटतंय तुम्हाला ड्रोननी फवारणी केल्यावर? ना तर वाटतं चांगलं आहे ना. चांगली ना? हा. बरं बरं. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला आज 18-121चा खोडवा दाखवून देणार आहे. मला भरपूर जणांच्या कमेंट होत्या की तुम्ही मला 18-121 दाखवा म्हणून खोडवा ऊस. हे जे समोर ऊस दिसतोय हे तुम्ही किती वर्षापासून लावतात असा 18-121? हे यंदा चालत लावला ना. बरं, ह्याच्या आधी कुठं बघितला होता? याच्या अगोदर तुमच्याच वावरात पाहिला होता. आणि आता हे बियाणं कुठून आणलेलं आहे? आता हे आणलेलं आमच्या शेजारीच. शेजाऱ्याचं घेतलं. हा. बरं बरं. तर हे 18 करंट्याच घेतलेलं आहे. बरं बरं. तर हे 18-121 ऊस आहे. 1 नंबर क्वालिटी ती. बरं, ऊसाबद्दल काय मत आहे बरं तुमचं? ऊस चांगला आहे. बरं, ऊसाला काय अडचण नाही. बाकीचे जर ऊस बघितले तर ऊस समजा सगळ्यात ऊसात भारी आहे. 8005 जर बघितला तर त्याला भारी. आणि 265 बद्दल तेव्हा त्याच्या माग त्याला सगळं त्याच्यासारखाच आहे. त्याच्यासारखंच. हा. तर आता आपण हे आपल्या इथलचे काही शेतकरी त्यांना पण विचारू. भैया, कसं काय वाटतंय बरं ड्रोननी फवारा हल्ल्यावर? 1 नंबर. हा, 1 नंबर. बरं बरं. भाऊ, तुम्हाला काय वाटतंय एकदम चांगलं आहे. ड्रोनची फवारणी कसं काय होती? नाही, मस्त होती. कशी होती दादा फवारणी? खास. कशी होती फवारणी? हा दीदी, कशी होती फवारणी? हा, खरं सांग, खरं सांग. ज्ञानेश्वर, नंबर 1 नंबर 1 एकदम नंबर 1. तर चला शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला आज ड्रोनची फवारणी तर हे आता मी दाखवलंच आहे तुम्हाला शेतकऱ्याचं मनोगत. पण मी तुम्हाला आता खोडवा ऊस पण दाखवून देतो. ह्या का ह्या जागेवर इथं खोडवा आहे 18-121 ह्या व्हरायटीचा खोडवा. इथं लिंबाचं झाड आहे, त्याच्यामुळे जरशी ह्या इथून इतक्या जाग्यात थोडासा वसारा झालेल्या लिंबानी जळाला होता की. हा, तर हे जळाला पण होता म्हणते. तर आता हे खोडवा ऊस इथं लागलेला आहे 18-121 मध्ये. हे खोडवा बघा तुम्ही, एका एका जागेवर बघा किती फुटवे असतील. पुन्हा जाडी बघा ह्या ऊसाची. हे खोडवा आहे ना राजभाऊ? खोडवा खोडवा. हा, खोडवा. नक्की का खोटं सांगत? खोडवा खोडवा पहा. एका खोडवा खोडायच नाही. ह्याच्या आपली खोडकी दिसते का बघा बरं एखाद्या जागेवर? खोडकी दिसणार. सापडा खोडकी सापडा. म्हणजे मग काय आहे, जे आपले बघणारे लोक आहेत त्यांना विश्वास वाटला पाहिजे की बाबा हे ऊस पहा कसे येतं. हा, ह्या का हे जुन्या ऊसाची इथं खोडकी आहे. हा, इथं मागच्या गेल्या वर्षीचा ऊस तोडलेले हे ऊसाचे फडक्यात इथं हे बघा, हे दिसाना चांगले हाय ह्या फडक्या. म्हणजे 18-121 ह्या व्हरायटीचा खोडवा ऊस पण एकदम जबरदस्त येतोय. 18-1 नाद करायचा नाही. हा, नाद करायचं नाही. 18-121 नादच नाही नाद का? नाही करायचं. बरं बरं. ह्या का हे आपल्या मागे हे ऊस आहे. ह्या का ऊसाची जाडी बघा कशी इथे. थोडंसं जरा 2-4 पानं साळायची. पलीकडे साळा 2-4. आणि औषध एक क्वालिटी दत्ता भाऊनी दिल्यामुळे ही क्वालिटी आलेली. हो, सगळे दत्ता भाऊची. तसं काही नसतं, कष्ट तुमचे बी नाही, आहेत त्याच्या मागे. औषधाची माहिती बी ना. आणि शेतकरी मित्रांनो, ऊस एकदम जबरदस्त आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न होता, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. हे जे ऊस आहे ना 18-121 हे आमच्या भागातला, ह्याला काटे येतं. आणि मला कमेंटमध्ये 1-2 जणांनी म्हणलं होतं की आमच्या ऊसाला काटे नाहीत म्हणून. तर ह्या आपल्या ऊसाला काटे आहेत. काटे भरपूर काटे. म्हणजे तुम्ही जर कुठं जर 18-121 हे जर समजा बियाणं घेत असताना तर त्या ऊसाला काटे असले पाहिजे. काटे तर असले. त्यावेळेस तुम्ही 18-121 ही व्हरायटी चांगली निवडीत म्हणायचं. काट्याचं. तर काट्याचा घ्या, त्यावेळेस तुम्हाला ह्याचं ॲव्हरेज एकदम जबरदस्त येईल. तर बघा, हे खोडवा ऊस पण मी तुम्हाला आज ह्या आपल्या व्हिडिओमध्ये दाखवून द्यायला आहे. आणि फुटवे पण चांगले आहेत बरं का. एका जागेवर एकच भेटले नाही. हो, किती असतील एका जागेवर? एका जागेवर बघू एका जागेवर किती असतील. तर
7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23. 23 ऊस बघा हो का 23. इतक्याच जाग्यात 23 ऊस आहेत 23. आणि हो का हे पहिले आपलं घेतलेले होते. गेल्या वर्षीच्या खोडक्या ह्या हे जुन्या खोडक्या हे जुने पडले हे. हा तर खोडवा ऊस आहे हे 100% आणि फुटवे पण चांगले येतं एका जागेवर नाही तुम्हाला दुसरीकडे पण मी दाखवून देऊ शकतो हे इथं ह्या जागेवर पण बघा हे बघा. फुटवे किती येतं हे. एकदम जबरदस्त ऊसाची क्वालिटी आहे त्याच्यामुळं फक्त एवढं आहे की बाबा ह्या ऊसाला तुम्हाला फवारणी करावं लागतं. फवारणी करावं लागेल फवारणी करावं लागतं. आणि खताचं नियोजन हे चांगलं करावं लागेल चांगले पहिले करावं लागतं. पाणी द्यावं लागेल 12-32 टाकावं लागतं, 18-46 टाकावं लागतंय, हो पुन्हा पांढरं पोटॅश टाकावं लागतंय, सगळं करावं लागतं. आणि पाणी तुम्हाला कसं काय बरं पाणी चांगलं आहे, पाणी भरपूर. पाणी चांगलं आहे. हा, पाणी हा, भरपूर. पाणी चांगलं आहे आणि नदीच्या जवळची जमीन आहे यांची जमीन आहे. त्याच्यामुळं पण नदी- हा, नदी त्यांना जवळ. पाण्याची कमतरता नाही देवाधर्म सगळं सगळी सोय अनलिमिटेड. सगळी सोय सोलर आहे त्यांच्यापाशी म्हणजे असं सगळं वातावरण अनुकूल आहे आणि कशाची कमतरता नाही पडू दिल्यामुळं त्यांच्या ऊसाची एकदम क्वालिटी टिकून आहे. तर शेतकरी मित्र गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून आपलं यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल आयकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो फेसबुकला दत्ताभाऊ दैफळे ह्या नावाचं पेज आहे ह्याला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम. ओके, आता झालं बस.